श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी नशिबाचा दरवाजा उघडणारा आहे. सकाळपासूनच मनात एक वेगळी ऊर्जा जाणवेल, जणू काही अदृश्य हात तुमच्या खांद्यावर आहे आणि तुम्हाला योग्य दिशेला नेत आहे. ही ऊर्जा साधी नाही, ही स्वामी समर्थांची कृपा आहे. आज तुम्ही जो पहिला विचार कराल, तो दिवसभर घडणाऱ्या घटनांचा पाया ठरेल. कोणाशी बोलावं, कोणाला टाळावं, कोणत्या कामाला होकार द्यावा, हे सर्व तुमचं मन तुम्हाला बरोबर सांगेल. फक्त त्या अंतर्मनाच्या आवाजाकडे दुर्लक्ष करू नका. आजच्या दिवशी नशीब तुमच्या हातात एक चावी देणार आहे. ही चावी सोन्याची किंवा चांदीची नसेल, पण ती तुमच्या आयुष्यातील एक मोठा दरवाजा उघडेल. हा दरवाजा संधीचा आहे. कदाचित तो नवीन काम, नवा करार, एखादा जुना थकलेला पैसा परत येणं किंवा कोणत्यातरी महत्त्वाच्या व्यक्तीशी ओळख वाढणं अशा स्वरूपात असेल. पण या चावीचा वापर योग्य वेळी करावा लागेल. घाईत निर्णय घेतला तर संधी हातातून निसटेल. संयमाने आणि श्रद्धेने पाऊल टाका. स्वामी समर्थांनी सांगितलंय, ज्याला योग्य वेळेचं भान असतं त्याच्या हातात जगाचा नशीब असतं. आज ही वाक्य तुमच्यासाठी खरी ठरणार आहेत. तुमच्या मार्गात एखादा अडथळा येईल जो तुम्हाला थोडा थांबवेल, पण तो अडथळा म्हणजे अपयश नाही, तो फक्त स्वामींचा इशारा आहे की योग्य वेळ अजून आली नाही. त्या क्षणी राग करू नका, मन स्थिर ठेवा आणि ओम श्री स्वामी समर्थ या जपात स्वतःला केंद्रित करा. आजच्या दिवशी एक संकेत नक्की मिळेल. एखादं वाक्य, एखादा नंबर, एखादा रंग किंवा एखादी साधी घटना जी तुमच्या मनात खोलवर ठसेल. तो संकेत दुर्लक्ष करू नका, कारण हाच संकेत पुढच्या काही दिवसात तुम्हाला यशाच्या दिशेने नेईल. आजचा दिवस जसा जाईल तसतसं नशिबाचा प्रवाह तुमच्याकडे वळताना तुम्हाला स्पष्ट जाणवेल. स्वामींच्या चरणी श्रद्धा ठेवा, कारण 11 ऑगस्ट हा तुमच्या जीवनातील एक मोठा वळण देणारा दिवस ठरणार आहे. प्रिय भक्तांनो, आज आकाशातील ग्रहताऱ्यांची स्थिती तुमच्या बाजूने आहे. ज्या गोष्टी काल अशक्य वाटत होत्या त्या आज सहज शक्य होऊ शकतात. मनात थोडी अनिश्चितता आणि थोडा आनंद एकत्र असेल. ही मिश्र भावना तुम्हाला काहीतरी वेगळं करण्यास प्रवृत्त करेल. आजच्या दिवसात नशिबाचा प्रवाह पाण्यासारखा आहे. जर तुम्ही त्याला योग्य दिशेला वळवलत तर येत्या काळात त्याच पाण्यातून सुवर्ण फळं मिळतील. पण जर तुम्ही बेफिकिरी केली तर तोच प्रवाह तुमच्यापासून दूर जाईल. आज तुमच्यासाठी गुप्त भेट आहे. ती एखाद्या व्यक्तीच्या रूपात असेल, एखाद्या संदेशाच्या स्वरूपात असेल किंवा अगदी साध्या प्रसंगाच्या रूपात असेल. पण लक्षात ठेवा, ही भेट तुम्हाला थेट यशाच्या दिशेने नेईल. स्वामी समर्थांचा आशीर्वाद आज तुमच्यासोबत आहे, त्यामुळे चुकीचा मार्ग निवडण्याची शक्यता फारच कमी आहे, जर तुम्ही अंतरात्म्याचा आवाज ऐकला तर. आज तुम्ही घेतलेला एक निर्णय, तो छोटासा असो वा मोठा, पुढील 7 महिन्यांच्या घटनांवर परिणाम करेल. त्यामुळे प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी डोळे मिटा, स्वामी समर्थांचा चेहरा डोळ्यासमोर आणा आणि स्वतःला विचारा, हा निर्णय माझ्या हिताचा आहे आणि तो इतरांना नुकसान पोचवत नाही का? जर उत्तर हो असेल तर तोच निर्णय घ्या. तुमच्या वाट्याला आज एक छोटा अडथळा येईल. कदाचित एखादं काम उशिरा होईल, एखादी व्यक्ती तुमच्यावर नाराज होईल किंवा एखादा प्लॅन बदलावा लागेल. पण हे फक्त वरवरचं आहे, कारण या बदलामुळेच पुढे मोठी संधी तुमच्याकडे येईल. जसं स्वामी समर्थांनी सांगितलंय, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आज तुम्हाला एखादी अनपेक्षित मदत मिळेल. ही मदत आर्थिक स्वरूपात असेल किंवा मानसिक आधार देणारी असेल. ही मदत स्वीकारताना कृतज्ञता व्यक्त करा, कारण हीच कृतज्ञता तुमचं नशीब आणखी खुलवेल. प्रिय कुंभराशीच्या जातकांनो, आजच्या दिवसाचं खऱ्या अर्थाने सौंदर्य त्यात दडलेल्या गुप्त ऊर्जेत आहे. ही ऊर्जा तुम्हाला केवळ यशाचं वचन देत नाही, तर तुमच्या आयुष्यातील अडथळेही शांतपणे दूर करते. आज तुम्ही जे पाऊल टाकाल ते साधं नाही, त्याच्या पाठीमागे स्वामी समर्थांची योजना आहे. कदाचित तुम्हाला वाटेल की हा केवळ योगायोग आहे, पण नाही, हे सर्व आधीच ठरलेलं आहे. आज तुमच्या मनात अचानक काही जुन्या आठवणी येतील. या आठवणी तुम्हाला एखाद्या अपूर्ण कामाची किंवा अपूर्ण स्वप्नाची आठवण करून देतील. हीच वेळ आहे ते पूर्ण करण्याची. आज नशिबाचा प्रवाह तुम्हाला ते पूर्ण करण्यासाठी आवश्यक साधनं, माणसं आणि संधी देईल, पण ही संधी फक्त एका दिवसासाठी खुली असेल. जर तुम्ही ती दुर्लक्षित केली तर ती पुन्हा मिळायला महिन्यांचा काळ लागू शकतो. तुमच्या आजूबाजूला आज एक गुप्त संकेत फिरत असेल. तो कदाचित एखादा अंक असेल जो वारंवार दिसेल,
जसं 3, 7 किंवा 9, किंवा एखादा रंग असेल जसा पांढरा किंवा निळा, किंवा अगदी एखादा शब्द जो वेगवेगळ्या ठिकाणी ऐकू येईल. हा संकेत तुमच्यासाठी स्वामी समर्थांचा संदेश आहे की तू योग्य मार्गावर आहेस, पुढे चालत राहा. आज तुम्हाला कुठेतरी जाण्यासाठी निमंत्रण मिळू शकतं. ते ऑफिसचं असो, मित्राचं असो किंवा नातलगाचं. शक्य असल्यास स्वीकारा. त्या ठिकाणी तुमच्यासाठी एक लपलेली संधी आहे जी तुमच्या भावी यशाचा दरवाजा ठरेल. स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेऊन दिवस संपवताना मनात फक्त एक गोष्ट ठेवा की माझ्या प्रत्येक पावलामागे स्वामींचा हात आहे. जेव्हा तुम्ही हे मान्य करता तेव्हा कोणताही भीतीचा किंवा अपयशाचा विचार तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. आजचा दिवस तुमच्या हातातलं नशीब घट्ट पकडून ठेवण्याची संधी आहे आणि त्यासाठी स्वामी समर्थांनी एक साधा पण प्रभावी उपाय दिला आहे. 11 ऑगस्टच्या रात्री सूर्यास्तानंतर घराच्या ईशान्य कोण्यात, म्हणजे जिथून सूर्योदय दिसतो त्या दिशेला, एक स्वच्छ पाण्याने भरलेलं तांब्या किंवा पितळी भांडं ठेवा. त्या पाण्यात 1 चमचा गंगाजल टाका आणि त्यावर बसून ओम श्री स्वामी समर्थ हा जप 27 वेळा करा. हा उपाय करताना मनात तुमचं उद्दिष्ट ठेवा, पैसा, आरोग्य, संबंध किंवा कामात प्रगती. आणि जप पूर्ण झाल्यावर ते पाणी घरातील तुळशीच्या रोपट्याला किंवा एखाद्या पवित्र झाडाला अर्पण करा. हा उपाय साधा आहे, पण यामागे एक गुप्त ऊर्जा कार्यरत आहे. पाणी ही शुद्धतेची आणि प्रवाहाची ऊर्जा आहे. गंगाजळ त्या प्रवाहाला दिव्यत्व देतं आणि जप त्या ऊर्जेला तुमच्या बाजूने वळवतं. जेव्हा तुम्ही हा उपाय श्रद्धेने करता तेव्हा पुढील 40 दिवस तुमच्या जीवनात जे अडकलेलं आहे ते हलायला लागतं. आजच्या दिवशी एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून मिळालेला सल्ला, एखादं ऐकलेलं वाक्य किंवा अगदी साधं स्मित, हे सर्व तुमच्यासाठी संकेत आहेत. नशिबाला ओळखण्यासाठी मोठे चमत्कार होणं गरजेचं नसतं. कधीकधी लहान-सहान घटनासुद्धा पुढचा आयुष्याचा मार्ग ठरवतात. स्वामी समर्थ सांगतात, जी श्रद्धा ठेवते ती शक्ती मिळवते. त्यामुळे आजच्या दिवसात काहीही झालं तरी मनात शंका आणू नका. प्रत्येक घटनेकडे असं बघा की ती तुम्हाला यशाच्या दिशेने नेत आहे. प्रिय कुंभ राशीच्या जातकांनो, जशी नशिबाची ऊर्जा तुमच्या बाजूने असते तशीच ती चुकीच्या क्षणी चुकीच्या कृतीमुळे तुमच्या विरुद्धही वळू शकते. 11 ऑगस्टच्या दिवशी काही गोष्टी टाळणं अत्यंत गरजेचं आहे, नाहीतर स्वामी समर्थांनी दिलेला हा शुभप्रवाह थोडा थांबेल. पहिली गोष्ट, आज रागात बोललेले शब्द टाळा. विशेषतः सकाळपासून दुपारपर्यंत कुणाशीही कटू बोलणं टाळा, कारण आज तुमचं बोलणं इतरांच्या मनात खोल ठसा उमटवेल आणि जर ते नकारात्मक असेल तर ते पुढच्या काही दिवसांपर्यंत परिणाम करत राहील. दुसरी गोष्ट, आज तुमच्या हातून अन्न वाया जाऊ देऊ नका. एकच घास जरी वाया गेला तरी आर्थिक प्रवाह थोडा मंदावू शकतो. त्यामुळे खाणं घेण्यापूर्वी विचार करा आणि शक्य असल्यास त्या दिवशी अन्नदान करा. तिसरी गोष्ट, कोणाचं गुपित किंवा वैयक्तिक गोष्ट इतरांपुढे उघड करणं टाळा. आज ग्रहस्थिती अशी आहे की एकदा गेलेलं शब्द परत आणता येणार नाही आणि ते तुमच्या विश्वासार्हतेवर परिणाम करू शकतं. चौथी गोष्ट, 11 ऑगस्टला सूर्यास्तानंतर, विशेषतः रात्री 8 नंतर काळा कपड्यांचा वापर टाळा. काळा रंग आजच्या दिवशी नकारात्मक ऊर्जेला आकर्षित करू शकतो. त्याऐवजी पांढरा, पिवळा किंवा फिकट निळा रंग तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. पाणी. 5वी सर्वात महत्त्वाची गोष्ट, शंका आणि भीती यांना मनात स्थान देऊ नका. स्वामी समर्थांची कृपा असताना अडथळे फक्त पायऱ्या असतात. त्या चढून गेल्यावरच तुम्ही उच्च स्थान गाठू शकता. हे लक्षात ठेवलं तर आजचा दिवस तुमच्यासाठी केवळ चांगला नाही तर जीवन बदलणारा ठरेल. 11 ऑगस्टच्या रात्री झोपण्यापूर्वी प्रिय कुंभ राशीच्या जातकांनो, एक साधी पण अत्यंत प्रभावी कृती करा. आपल्या खोलीतील दिवे मंद करा आणि एक लहानसा तांब्या किंवा पितळेचा दिवा घ्या. त्यात शुद्ध तुपाचं किंवा तीळ-तिवाचा दिवा लावा. दिव्याच्या उजेडासमोर बसून स्वामी समर्थांचा फोटो किंवा प्रतिमा ठेवा. आता डोळे मिटा आणि 3 दीर्घ श्वास घ्या. प्रत्येक श्वासात मनात म्हणा, मी सुरक्षित आहे, मी यशस्वी आहे, स्वामी माझ्यासोबत आहेत, आणि सोडताना सगळा तणाव, भीती आणि शंका बाहेर जाऊ द्या. यानंतर स्वामी समर्थांचं नाव 21 वेळा जपा. ओम श्री स्वामी समर्थ. आणि प्रत्येक वेळी जपताना मनात तुमच्या इच्छेचं चित्र स्पष्टपणे पहा. जप संपल्यावर दिव्याच्या प्रकाशाकडे बघा आणि मनात म्हणा, स्वामी हा प्रकाश माझ्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती आणो. झोपण्यापूर्वी एक छोटा तुकडा गुळाचा आणि एक लवंग खा. ही कृती गोड ऊर्जा तुमच्या जीवनात स्थिर करेल आणि पुढील 21 दिवस तुम्हाला नशिबाच्या प्रवाहात ठेवेल. प्रिय भक्तांनो,
लक्षात ठेवा, तुमचं नशीब नेहमीच तुमच्या हातात आहे, पण त्याला योग्य मार्ग दाखवणारे स्वामी समर्थ आहेत. 11 ऑगस्टचा हा दिवस तुम्हाला फक्त यश देणार नाही, तर तो तुमच्या आत्मविश्वासाला आणि श्रद्धेला नव्या उंचीवर नेईल. स्वामी समर्थांच्या चरणी सदैव नतमस्तक रहा, कारण त्यांच्या कृपेनं अशक्यसुद्धा शक्य होतं. ओम श्री स्वामी समर्थ.